विनोद सर आमचे दिग्दर्शक ते म्हणाले की सर मी मी वेगळा विचार करत होतो पण तुम्ही त्याच्याही पलीकडे नेऊन ठेवलं हे कॅरेक्टर. तो टेरर निर्माण करणं किंवा दहशत निर्माण करणं, नाहीतर मग लोक घाबरणार नाहीत ना. मी अशा जर आवाजात बोललो तर कोण ऐकून घेणार ना. पण मी जरा वेगळा आवाज लावला, गाव कोणतं, तर तसं सगळीकडेच हे आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाची पाळमुळं आपल्या गावातच आहे. त्या गावामुळे आपली ओळख आहे. गाव बोलवतो या सिनेमातील महत्त्वाचं पात्र म्हणजे गाव म्हटल्यानंतर सरपंच आले, ग्रामसेवक आले, पण सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे सरपंच यांचा असतो. गावासाठी कशा पद्धतीने काय केलं पाहिजे, कोणते निर्णय घेतले पाहिजे, यासाठी सरपंच हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. गाव बोलवतो या सिनेमात सरपंचाची भूमिका साकारणारे श्रीकांत सर आपल्यासोबत आहे. सर, तुम्हाला लेट्सअपकडनं पहिले तुमचं म्हणजे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आणि किती किती चॅलेंजिंग होतं सरपंचाची भूमिका या सिनेमासाठी करणं? हां, चॅलेंजिंग म्हणजे आता काय म्हणूया की कुठल्याही चित्रपटात निगेटिव्ह भूमिका किंवा ग्रे शेडच्या भूमिका करणं हे चॅलेंजिंगच असतं. म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे तुम्ही जसे आहात तसे नसून तुम्ही वेगळेच कोणीतरी आहात आणि ते अत्यंत वेगळ्या प्रकारचे आहात हे दाखवणं अत्यंत म्हणजे तारेवरची कसरत असते. आणि तुम्ही तसे नसाल तर तुम्हाला आणखी गोष्टी क्वालिटीज आणाव्या लागतात तुमच्या ह्याच्यात. मुळात माझ्या पात्राच्या सिलेक्शनपासूनच हे होतं की दिग्दर्शकाच्या डोक्यात म्हणजे हे सरपंच हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे ह्या चित्रपटात. तर त्यांच्या डोक्यात होतं की एक 6 फूट 5 म्हणजे 6 साडेसहा फुटी 7 फुटी माणूस, भारदस्त असं व्यक्तिमत्व, हां, आणि खर्चातला आवाज असं त्यांच्या डोक्यात होतं. नंतर मग जेव्हा मी भेटलो तेव्हा ते म्हणाले की हे करणार आहेत. त्यांनी आधीची कामं खूप बघितली नव्हती माझी, कारण ते हिंदीतनं मराठीत काम करत होते. पण बाकी जे माझे मित्र ज्यांनी ह्या चित्रपटाचे म्हणजे शंतनू आणि बाकी सगळ्या मंडळींनी माझी आधीची कामं बघितली त्यांचा ठाम विश्वास होता. तर मग ते थोडेसे करा तुम्ही करा. मग जेव्हा आमचा पहिला सीन झाला तर त्याच्यानंतर ते म्हणाले की विनोद सर आमचे दिग्दर्शक ते म्हणाले की सर मी मी वेगळा विचार करत होतो पण तुम्ही त्याच्याही पलीकडे नेऊन ठेवलं हे कॅरेक्टर. कारण जर तुम्हाला चांगली बाजू दाखवायची असेल, पांढरी बाजू दाखवायची असेल, तर तुम्हाला जे डार्क आहे ते आणखी डार्क करावं लागतं. तर त्यामुळे प्रयत्नपूर्वक डार्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या पेहरावरनं तुम्हाला लक्षात येईल की तो सरपंच आहे. रागेट आणि एकदम सरपंच तर आहे पण कपडे मात्र त्याचे अप टू डेट आहेत. गावातले नाही, गावातले वाटणारच नाहीत असे कपडे घालून तो फिरतो आहे. म्हणजे एकूणच त्या कपड्यांपासून तिथनं सुरुवात होते. पुन्हा त्याच्या वेळेस मी जरा शरीरावरती काम करून शरीराचं वजन कमी करून फिट्ट कसं राहता येईल. कारण मी आणि भूषण म्हणजे त्याने संग्राम जो हिरो आहे की आम्ही शाळेपासूनचे मित्र आहोत अशी गोष्ट आहे. अच्छा. तर तेव्हापासूनचा तो संग्राम चालू आहे आणि तो चित्रपटाच्या शेवटापर्यंत तुम्हाला जाताना दिसेल. मराठी चित्रपटामध्ये आपण जर पाटील, गावचा पाटील हा खूप खतरनाक साकारलेला प्रत्येक सिनेमामध्ये म्हणजे आत्तापर्यंत बघितलेला आपण. आता मॉडर्न सिनेमा आले कुठेतरी पाटील हा पाठीमागे पडत चालला. आता सरपंचाची भूमिका जी साकारली तुम्ही ते प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशा पद्धतीने साकारली असेल. नेमका असा कोणता कणखर बाणा तुम्ही त्यात दाखवलेला आहे? नाही, खतरनाक हा शब्द तो इकडे पण आहे की तो टेरर निर्माण करणं किंवा दहशत निर्माण करणं, नाहीतर मग लोक घाबरणार नाहीत ना. मी अशा जर आवाजात बोललो तर कोण ऐकून घेणार ना. पण मी जरा वेगळा आवाज लावला तर मग लोक वेगळ्या, हां, एकूणच ऑरा त्याचा वेगळा आहे आणि वर्षानुवर्ष सत्ता भोगलेलं त्याचं घराणं आहे. मग त्याचे वडील आजोबा पंजोबा कोणीतरी त्या सत्तेत असतील आणि तेव्हापासूनचा हा वारसा घेऊन आलेला आहे. त्यामुळे जो एक शरीरात बेसिकलीच माज असतो तो तुम्हाला त्याच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक बोलताना, वागताना, बघताना सगळ्याच्या दिसेल. आणि मुळात हे कॅरेक्टरच असं डिझाईन केलं गेलं की त्याचं कुणावरही प्रेम नाही, गावावर वगैरे तर नाहीच नाही. फक्त स्वतःवरती प्रेम आहे. स्वतःची इमेज, ऑरा आणि सगळं स्वतःचं तामझाम याच्यावरती आहे. त्यामुळे बायको, मुलगा, बहीण, म्हणजे बहिणीला तर तो म्हणजे जिवंत मारायला निघतो असं इतक्या लेवलचा तो माणूस आहे की त्याच्या इमेजचा धक्का लागला म्हणून असं म्हणून. तर अशा प्रकारचं क्रूर वाटेल असं ते कॅरेक्टर आहे. पण ते पुन्हा ह्युमन बिंग्स आहेत तर त्याच्यामुळे ते बाकीचे पण पैलू त्याच्यात ओपन होतील, तुम्हाला चित्रपट बघताना कळेल. आतापर्यंतच्या मराठी सिनेमामध्ये आपण जर बघितलं, पाटील घ्या, ग्रामसेवक घ्या किंवा सरपंच घ्या. सरपंचाचं आपण स्पेसिफिकली घेऊया. एक टोपी, पांढरा शुभ्र शर्ट,
आणि एक धोतर अशा पद्धतीचा पेहराव होता. यामध्ये तुम्ही म्हटलं बरं मॉडर्न दिसतंय जॅकेट आहे म्हणजे एक पुढारी टाईप तो म्हणजे मॉडर्न सरपंच दाखवण्यात आलाय का त्यामध्ये? हा मॉडर्न सरपंच असं नाही म्हणता येणार, म्हणजे तो स्वतः मॉडर्न आहे पण गाव मात्र गावासारखं सगळं आहे. कारण तसंच आहे ना की जर ते आपल्या अंकित ठेवलं नाही तर त्याच्यातनं ज्या काही गोष्टी मिळणार आहेत तर त्या आपल्यालाच फक्त मिळायला पाहिजे. असं आहेच ना की जगातली काही 100% संपत्तीतली 90-95% एकाच ठिकाणी असते आणि उरलेले 4-5% इतरांकडे असते. तर तसं तसं प्रमाण आहे ह्याच्यात. आणि तो संपत्तीचा हव्यास त्याचा संपतच नाहीये. आणखी कशी तयार होईल, आणखी कशी तयार होईल, अशा काही गोष्टी तो करायला जातो. आणि त्याच वेळेस मग गावातला एक तरुण उठतो आणि मग त्याचाच मित्र आणि तो त्याच्या समोर उभा राहतो संग्राम, आणि मग तिथनं संग्राम सुरू होतो. आता हा सिनेमा करत असताना आता कम्प्लीट होईल, प्रेक्षकांच्या भेटीला 7 मार्चला पण येतोय. या सर्व गोष्टी सिनेमा करत असताना तुम्हाला आता तुमच्या एखादी गावातली गोष्ट आठवते का? हा म्हणजे माझ्या गावातली. तुमच्या वैयक्तिक गावातली. हा म्हणजे नाही म्हणजे असं कुठेही गेलो तर तुम्हाला विचारलं जातं की म्हणजे समजा तुम्ही पुण्यात, मुंबई किंवा कुठल्याही शहरात असाल तर विचारलं जातं काय कुठे तुम्ही राहायला, मग ते असं सांगतो आपण अमुक अमुक या ठिकाणी. मग नंतर दुसरा प्रश्न असतो की गाव कोणतं. तर तसं सगळीकडेच आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाची पाळमुळं आपल्या गावातच आहे. त्या गावामुळे आपण आपली ओळख आहे. तर असं माझी ओळख मग नाशिक जवळचं मालेगाव, अशा त्या मालेगावचं आहे. या चित्रपट सृष्टीची तेवढाच माझा संबंध आहे की तिथे चित्रपट तयार होतात अत्यंत स्वस्तात. बॉलिवूड म्हणतात त्याला. हा. तर मालेगावमध्ये चित्रपट तयार होतात आणि तिथले लोक भरभरून बघतात आणि ते भरभरून चालतात. तर एवढंच माझा या चित्रपटाशी आहे. तर तसंच मी मालेगावचा आहे, तर त्यामुळे मला असं वाटतं की मी ज्या चित्रपटात आहे ते भरभरून चालावं. अच्छा. बरं. आता एक शेवटचा प्रश्न घेतो म्हणजे विचारतो तुम्हाला मी. तुम्ही मालेगावचा विषयच काढला. मॉलिवूड हा पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे आणि त्याची म्हणजे देशामध्येच देखील चर्चा होते. तुमचा जो गाव बोलवतो या चित्रपटामधून अशाच प्रकारचा एखादा डायलॉग फेमस होईल अशी तुम्हाला शुभेच्छा देतो. पण तुम्हाला एखादा डायलॉग आठवतो का? तुम्ही सरपंची तोऱ्यामध्ये बोलले या चित्रपटामध्ये. हा म्हणजे बरीचशी त्याची भाषेशी उराळ आहे. पण त्याचं एक पालुपद आहे, दॅट इज दॅट वगैरे. त्याला लहानपणी ते काही ज्यांचे हे झालेले आहेत, भांडाभांडी झाले, तर त्याला इथे जखम झाली तिथे, तशी मला पण इथे तुम्हाला दिसत असेल तर ती कुरवाळत तो त्या संग्रामला दॅट इज दॅट असं त्याचं एक ते पालुपद आहे. आणि तो ते प्रत्येक डायलॉग नंतर किंवा त्याच्या काही जागा आहेत. पण हे म्हणजे मुळात हा स्टायलाइज आहे ना, हा जरा म्हणजे हे कपडे पण स्टायलाइज आहे, बोलणं पण स्टायलाइज आहे. तो एक वेगळ्या ऑरामधला आहे. तर असं ते कॅरेक्टर करायला मिळणं म्हणजे माझं भाग्य आहे. लेट्सअप मराठीकडनं तुम्हाला, तुमच्या सिनेमाला, तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. सगळ्या प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की हा थिएटर नक्की 7 मार्चपासून तो तुमच्या जवळ येतो आहे, तो जवळच्या थिएटरला जाऊन नक्की बघा.